अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याचा पश्चाताप होतोय का? पत्रकारांच्या या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांचं हो असं उत्तर. कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतायत, रवींद्र चव्हाण यांचं विधान. रवींद्र चव्हाण यांनी खुद के गिरेबान में झाकना चाहिए अशी डायलॉगबाजी करू नये. त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा. रवींद्र चव्हाण यांच्या अजित पवार यांच्यावरील आरोपांवर अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर. दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण आमच्याकडे. चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना इशारा. सांगलीच्या भाजपा प्रचार शुभारंभ सभेत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. भाजपचा खरा चेहरा अजित पवारांनी उघडकीस आणलाय. 70,000 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवारांच्या हातात सत्तेची चावी दिली आहे. नाना पटोलेंचा टोला. अजित पवार भाजप विरोधात भूमिका घेत आहेत. अजित पवारांचा मार्ग बदललेला दिसतोय. अजित पवारांनी भाजपाची साथ सोडावी, संजय राऊत यांचं वक्तव्य. मुंबई पोलिसांना मालकी हक्काची घरं देण्यासाठी समिती गठीत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सूचनेनुसार समिती स्थापन. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करण्याचे दिले होतं आश्वासन. महाराष्ट्र राज्याचे नवीन महासंचालक म्हणून सदानंद दातेंनी स्वीकारला पदभार. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक. उल्हासनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या जनजागृतीचे बॅनर हटवले. बॅनरवर मराठी अभिनेत्याच्या बोटाला चुकीच्या ठिकाणी लावली होती मतदानाची शाई. नागरिकांच्या टीकेनंतर अखेर बॅनर काढले. वाशिममध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी मिळणार अनुदान. गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि साठवणुकीतील नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना 50% आता अनुदान मिळणार. इंदापूरमध्ये उजनीत पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणावर जलसंपदा विभागाकडून बुलडोजर. रोडलगत वीटभट्ट्या, घरं, दुकानं जमीनदोस्त. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं प्रशासनाची कारवाई. खासदार ओमराजे निंबाळकरांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारींवर व्यक्त केली नाराजी. खासदारांनी थेट आम्हाला तुमच्या हातचं बावलं समजताय का असा प्रश्न विचारत व्यक्त केला संताप. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात वाशिम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील यांच्यावर नकली नोटांच्या संदर्भात गुन्हा दाखल असल्याचा वडेट्टीवार यांनी केला होता दावा. बुलढाणा नगरपालिकेला मिळणार नवी प्रशस्त इमारत. जुनी इंग्रजकालीन इमारत जमीनदोस्त. नव्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी. बुलढाणा नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता. वन विभागाकडून उपाययोजना होत नसल्यानं देवराईला वारंवार आग लागते. अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली चिंता. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार तक्रार. नांदेडच्या किनवटमधील इस्लामपूरमधील धक्कादायक प्रकार. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये आढळल्या अळ्या. गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ केले व्हायरल. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी. कोकणाच्या प्रगतीला वेग. चिपी विमानतळ राहणार 24 तास सुरू. चिपी विमानतळावर आता नाईट लँडिंगला परवानगी. पुढील 3 दिवसात थंडीचा कडाका कमी होणार. राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानामध्ये किंचित वाढ. थंड वाऱ्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानं थंडी आता घटणार. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो. इचलकरंजी महापालिकेमध्ये एकूण 65 जागांपैकी भाजप 56, शिंदे शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार रॅली आणि रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर. AI जनरेटेड व्हिडिओद्वारे लाडकी बहीण योजना, महिलांसाठी ST मध्ये अर्ध तिकीट अशा योजनांचा प्रचार सुरू. पुण्यामध्ये अपक्ष उमेदवार नितीन राणावत यांच्या प्रचाराला सुरुवात. औंध बोपोडी प्रभाग क्रमांक 8D मधून नितीन राणावत निवडणूक लढवणार.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये झाली 20 मिनिटं चर्चा. उद्या जाहीर होणाऱ्या वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा. उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या संयुक्त मुलाखतीबाबतही दोघांमध्ये झाला संवाद. सामना वृत्तपत्रासाठी खासदार संजय राऊत घेणार ठाकरे बंधूंची मुलाखत. पुढच्या आठवड्यात 6 जानेवारीला येणार ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत. संजय राऊतांची पोस्ट करून माहिती. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 66 उमेदवार बिनविरोध. निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश. निवडीमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त. देशाच्या इतिहासात इतके उमेदवार बिनविरोध निवडून आले नव्हते. साम दाम दंडभेदाचा वापर करून जबरदस्ती विरोधकांना माघार घ्यायला लावली आहे. उमेदवारांना 5 ते 10 कोटींचं वाटप. निवडणूक आयोग भाजपाच्या ताटाखालचा मांजर. संजय राऊत यांची टीका. बिनविरोध का झाले याची चौकशी व्हायला हवी. विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही म्हणून निवडणूक बिनविरोध. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. धुळ्यामध्ये झालेल्या 2 गटातील वादानंतर माजी आमदार अनिल गोटे यांचा हल्लाबोल. उमेदवारांना विविध आमिष देऊन दबाव टाकून अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचा अनिल गोटे यांचा आरोप. मुंबईमध्ये वंचितनं काँग्रेसला परत केलेल्या 16 जागांवर काँग्रेस अपक्ष उमेदवारांना देणार पाठिंबा. अपक्ष उमेदवार नसल्यास काँग्रेसकडून महायुतीमधील बंडखोर उमेदवारांची चाचपणी सुरू. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेनेशिवाय महापौर होणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये युतीचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार. उदय सामंत यांचं उमेदवारांना मार्गदर्शन. उपमुख्यमंत्री अजित पवार 5 जानेवारीला रायगडच्या दौऱ्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. बुलढाण्यामध्ये नगर परिषदेची निवडणूक होताच भाजपामध्ये राजीनामा सत्र सुरू. भाजपा जिल्हा उपाध्यक्षांसह 5 जणांचे राजीनामे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. वीज बिल वाटणारा तरुण अकोल्यात भाजपाचा उमेदवार. अकोल्यामध्ये सर्वसामान्य घरातील मंगेश जिनेला उमेदवारी जाहीर. भाड्याच्या घरात राहणारा मंगेश आता निवडणुकीच्या रिंगणात. मालेगावमध्ये फॉर्म न भरता महिला उमेदवाराचं नाव नामनिर्देशन यादीत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच उमेदवाराचं नाव वैध नामनिर्देशन यादीमध्ये. निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण. निवडणुकांमध्ये चिखलफेक करणं हा काँग्रेसचा एकमेव मुद्दा. चिखलफेक करून सामाजिक वातावरण कसं खराब करता येईल असा काँग्रेसचा प्रयत्न. संभाजीराव निलंगेकर यांचा काँग्रेसवर निशाणा. अमरावतीमध्ये भाजपच्या 3 उमेदवारांचा युवा स्वाभिमान संघटनेला पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल. आमचा कुणालाही पाठिंबा नाही. विरोधकांकडून अपप्रचार. उमेदवारांकडून स्पष्टीकरण. कोल्हापूरमध्ये अपक्ष महिला उमेदवाराच्या घराबाहेर लिंबू आणि धमकीचं पत्र. पत्राचा मजकूर हिंदी भाषेत. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. लातूर महापालिकेच्या 18 प्रभागांच्या 70 जागांसाठी 359 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. काही ठिकाणी तिरंगी लढत तर काही ठिकाणी दुरंगी लढत होणार. भाजपातील 16 बंडखोरांची उमेदवारी मात्र कायम. गोंदिया गोरेगाव मार्गावर मुरदोलीजवळ भीषण अपघात. 4 चाकी वाहन झाडाला आदळून एकाचा मृत्यू. अपघाताची चौकशी पोलिसांकडून सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या केकत जळगावमध्ये दुचाकी आणि उसाच्या बैलगाडीचा भीषण अपघात. दुचाकी थेट बैलगाडीच्या चाकावर आदळल्यानं एकाचा मृत्यू. यवतमाळच्या तलाठी संवर्गाच्या आर्थिक सेवा विषयक मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघानं केलं आंदोलन. 15 वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीच्या मांडण्यात आल्या मागण्या. वाशिम नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल केंद्रेंनी आज स्वीकारला पदभार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत स्वीकारला पदभार. बुलढाण्याच्या डोणगावमध्ये गुगल बॉय 2 वर्ष 8 महिने वयाच्या क्षितिज बाजगडचा विश्वविक्रम. जगातील 71 देशांच्या राजधानींची नावं अवघ्या 2.5 मिनिटात सांगत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. बीडच्या गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांच्या 50व्या पुण्यतिथी सोहळ्याला प्रारंभ. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हस्ते यज्ञ सोहळ्याला प्रारंभ. समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.